आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील कापडणे गावात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. HG इन्फ्रा, HG फाउंडेशन आणि निदान यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. कापडणे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1च्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी सूक्ष्म हालचाली, विविध योगासने, प्राणायाम आणि शांतीपाठाचा लाभ घेतला. योग प्रशिक्षक दिनकर पाटील उर्फ गुरुजी यांनी योगाचे महत्त्व, आरोग्यासाठी त्याचे फायदे आणि दैनंदिन जीवनात योगाचे स्थान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणाव कमी होतो आणि जीवनशैली अधिक निरोगी बनते, असा संदेश यावेळी देण्यात आला. विशेष म्हणजे कापडणे गावातील नागरिकांनी सामूहिक संकल्प करत आजपासून नियमित योग वर्ग सुरू ठेवण्याचा निर्धार केला. तसेच गावातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत योगाची चळवळ पोहोचविण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला HG इन्फ्राचे राकेश सिन्हा, निदान संस्थेचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा उपक्रम कापडणे गावासाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. शांतीपाठ अशा या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. उपस्थितांमध्ये गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक होते, सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते. मोठ्या उत्साहामध्ये या कापडण्याच्या ऐतिहासिक गडीवर योग दिवस साजरा करण्यात आला. तसेच या ठिकाणी गावातील सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, गावातली पत्रकार हे सगळे उपस्थित होते. पुढे आज आम्ही संकल्प केलाय उपस्थितांनी की भविष्यामध्ये दररोज नित्य वर्ग, योग वर्ग चालू करायचा आहे आणि सर्वांनी पाठिंबा दर्शवला तर आम्ही याच्या पुढच्या योग दिनाच्या दिवसापर्यंत संपूर्ण गावभर गाव योगमय करणार आहोत.